सोडा सोडा मला, काय करताय? सोडा म्हटलं, सोडा मला. दारू नाही, निदान जवानी तरी लुटा. काय लाज आहे का नाही तुम्हाला? लाज? कसली लाज? तुम्हाला पाहिलं आणि माझी लाजच हरवली. सोडा. नाही, सोडा मला. चला ना. सोडा. जा जा, अरे बाईचं मन मोडू नकोस, पाप लागेल. गजे राया, बसा ना. फक्त एकदा सापली मी ना. बाई आहेत का कोण आहे? असलाच पुरुष आवडतो मला. सोड म्हणतो ना. राया, सोड म्हणतो. राया. सोड. अरे बापरे, रायबा, खून केलास तू? अरे फक्त त्या बाईला लगट केली म्हणून. अरे खून काय करायचा? नाही, माझ्या आबा शपथ, देवा शपथ, मी खून केलं नाही. पळ तू, आधी इथून निघ. अरे बघतोस काय पळला? अरे पंचनाम्याच्या वेळी तू इथं होतास, पोलिसांना हे सिद्ध झालं तर खुनाचा आरोप तुझ्यावर येईल. तू अरे वेळ काढू नको बाबा. खून केलं नाहीये. अरे तू बोलू नकोस, आधी निघ इथून. खुनाच्या वेळेला तू प्रवासात होता असं तिथं सिद्ध झालं पाहिजे. बोलू नकोस. साहेब, कुठे चालली गाडी? गाडी पुण्याला चालली. मग जरा एवढी बॅग स्वारगेट चौकीवर देता का? लई अर्जंट काम होतं. बरं ठेवा. कोणाला द्यायची? कोण का असं ना ड्युटीवर, कदम हवालदारांनी दिले म्हणून सांगा. जत्रेत ड्युटीवर आलो मी इथे. बरं ठेवा ठेवा. थँक्यू साहेब. काय ड्रायव्हर? बाबू हळू बोल. हे बघ, मी लई संकटात सापडलेलो आहे. काय? मी पुण्याला चाललो आता. हे बघ, मी घरी काही सांगितलेलं नाही. तू असं कर, काय? आबा आणि वंचल तेवढं सांग. आपण म्हणजे तू सांग रे. कुणाचे? अरे मला वाटतं हे त्या कदम हवालदाराचं आहे. तिथे जत्रेत ड्युटीला आहे तो. हे बघ, त्याला इथे उडून लिहून दे. आणि बघ, आबा आणि मंजूला न विसरता सांग. सांगतो मी. वरती बरोबरती साहेब, बुद्धिमान मिळाला पण मुख्य गाडीतून पसार झाला. गाडीचा नंबर पाहिला? हो, MRW 4289. याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचवा. येस सर. मी गाडीचा पाठलाग करतो.
काय नाव तुझं? रायबाज येते. रायबाज येते. गाडी झडते गेले. पण मी काय केलंय? काय केलंय? खून. पण साहेब तो खून मी नाही केला. अच्छा, खून झाला हे तुला ठाऊक आहे तर. साहेब यार, ही बॅग माझी नाहीये साहेब. ही बॅग माझी नाहीये. सोनं हे तर चोरटं सोनं. पण ही बॅग माझी नाहीये. जॉब स्मगलिंग आणि पोलिसाच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला अटक करीत आहे. पण याला दादी मी काय केलं नाही. माझ्यावर नसतं बालंट आलंय हे. रायबा, हे तू मला सांगतोस? दाजी तू काही काळजी करू नकोस. सोनाळकर वकिलांना मी तुझी केस दिले आणि त्यांचा हात धरणार दुसरा वकील नाही, फासावरली माणसं उतरवलेत त्यांनी. पण त्यांची फी. फीची चिंता तू कशाला करतोस? अरे मग मी कशाला? दाजी बाबांची काय अवस्था झाली असेल. काय लय मंगळ बातमी आहे हो. कसली? रायाला तुरुंगात घातलंय म्हणा पोलिसांना. तुरुंगात? होय, खुनाचा आळ घातलाय त्याच्यावर. रायबा खून करणं शक्य नाही. माझी अवलाद आहे ती. साहेब असं कसं झालं रे? हे झालं नाही बाबू, कोणीतरी केलंय. बाबू तुला कदम हवालदार भेटला होता? छे अरे नाही रे बाबा, त्या जत्रेत त्या नावाचा कोणी पोलीसच नव्हता. अरे अरे सोनाळकर वकील सुद्धा मला तेच म्हणाला. तू असं कर, ते पाकिट त्याला ताबडतोब नेऊन दे. तो म्हणाल त्या पाकिटावर सोडवतो तुला. असं होय. असं म्हणलं. आता जातो हा बाबा. वकील साहेब आहेत का घरात? हा मीच वकील. राम राम. काय काम आहे? ते रायबा जजेंनी पाठवलं. हा ते पाकिट मिळालं का? हा बघ, तेच घेऊन आलो. तू उघडलं होतं ते पाकिट? छाछा, मग हरकत नाही. दुसऱ्याचं पाकिट आपण कसं उघडायचं? जसं गाडीत मिळालं तसं आहे बघा. बरं रायबाना तरी छाछा, गावलं तसं माझ्याकडेच येते. असं. बरं मग हरकत नाही. साहेब रायबाला सोडवा. रायबाला सोडवा. बरं. या पाकिटात बघा सगळे चोर सापडले. अरे हो जा तू. जाऊ मग मी. जातो साहेब. जातो हा साहेब. काय बंधुराज, धंदा करावा की नको म्हणताय आपण? काय झालं दादा? हे पाकिट हे तुझंच ना? होय दादा, तुला कुठे सापडलं ते? सारखा शोधतोय मी इकडे. गाढवा त्या रायबाच्या गाडीत पडलं होतं. लेकानो धड चोऱ्या सुद्धा करता येत नाहीत तुम्हाला. दोस्ताच्या नादानं सापळा लावलास खरा आणि त्यात स्वतः अडकला असतास म्हणजे मी? अरे हे असले चोरटे धंदे सोडा म्हणून लिहिलेलं पत्र सुद्धा त्याच्यातच ठेवायचं म्हणजे तुझ्याबरोबर मीही गोत्या. चुकलो दादा, पुन्हा असं होणार नाही. आपलं नशीब म्हणून हे कुणी उघडून बघितलं नाही माहितीये. या केसमध्ये रायबाचा वकील आहे मी. मग रे दादा? बंधुराज आहात आमचे, तुम्ही निश्चिंत राहा. पण सांगून ठेवतो, पुन्हा जर असा प्रसंग आला तर परमेश्वर तुमचं रक्षण करो. साहेब अरे बाहेर सुंदरवन लोटलीकर शेट आले. असं त्यांना बसायला सांग. बरोबर. नाही नाही आपण इथंच बसा. नमस्कार. नमस्कार. या 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 मंडळी. काय ना? बसा बसा बसा. अरे बसा बसा. हे काय आहे पाहिलं का? वकिलाच्या हातात दुसरं काय असणार आहे? फक्त अशिलांचे प्राण. नाही अशिलांचे नाही, तुमचे. हो, आमचे तुमच्या चोरट्या धंद्याचे पुरावे. वकील साहेब आम्हाला वाचवा, कसंही करून मला वाचवा. वाचवा. अहो असं थरथर कापायला काय झालं? पाप करताना हात पाय नाही कापत? वकील साहेब मला वाचवा. अहो तोच तर धंदा आहे माझा. पण माझी फी ठाऊक आहे ना तुम्हाला? काय? 25,000 रुपये. 25,000? प्रत्येकी. म्हणजे आपण इलेक्शनचा सौदा करण्यासाठीच. त्यासाठी तर बोलावलं तुम्हाला इथं. कारण केवळ तुमच्यामुळेच हा पुरावा कोर्टासमोर सादर करता येणार नाही मला. परिणामी ही केस हरावी लागणार आहे मला. आयुष्यातली पहिली हार. कधी कधी हारण्यात सुद्धा जीत असते माणसाची. उगाच नाटकातली वाक्य बोलू नका. वकील साहेब, तुमचा भाऊ सुद्धा यात गुंतलेला आहे. माझ्या भावाला मी यू यू म्हणता सोडवीन आणि तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवीन. करायची जिद्द. असं रागावू नका वकील साहेब, पण त्याचं काय आहे, तुमची फी फार मोठी वाटते हो, नाही का? वाटते नाही, आहेच. सोनाळकर पानपट्टीचं दुकान घालून नाही बसलेला. नाही म्हणजे आम्ही या धंद्यात अलीकडेच पडलो आहोत ना. हो, आणि उद्या उभे राहाल तेव्हा? अहो राहू तेव्हा राहू, पण त्याआधी घरदार विकावं लागेल ना मला. अरे मग विका ना. म्हणजे उद्या बंगले विकत घ्याल तेव्हा? त्यापेक्षा मतांचा पाऊसच वाढतो तुमच्यावर. पण ढग कुठून आणणार?
आणि पांढऱ्या ढगाने भागणार नाही, काळे ढग आणावे लागतील. मुंबईत पाऊस किती इंच पडतो ठाऊक आहे ना? म्हणजे आमच्या तगड्या आमच्याच गळ्यात अडकवत आहात तुम्ही. ठीक आहे, पण वकील साहेब त्या रायबाचा काटा निघालाच पाहिजे. हा हो, पण ज्यानं तो लायटर तुम्हाला विकला त्यानं कोर्टात साक्ष दिली तर मात्र. त्याची साक्ष येणार नाही कोर्टासमोर. त्याचा बंदोबस्त केलाय आम्ही. हो. मग ठीक आहे. स्मगलिंग आणि पोलिसाचा खून करायचा प्रयत्न या आरोपाखाली रायबा 10 वर्ष नाही तरी निदान 7 वर्ष तरी खडी फोडायला जाईल. मुळीच चिंता